नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. आज आपण परमामृताच्या 8व्या अध्यायाला प्रारंभ करीत आहोत. हा परमामृत ग्रंथ आद्य कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे आणि हा वेदांत ग्रंथ आहे. वेदांताची तत्व थोडक्यात समजावून सांगितलेली आहेत. या ग्रंथात एकूण 323 ओव्या आहेत, ज्यापैकी 7 अध्यायांमध्ये आपण 159 ओव्या पूर्ण केल्या आहेत. याचा अर्थ जवळजवळ अर्ध्या ग्रंथाचं निरूपण आपण या रोजच्या प्रवचनांमधनं केलेलं आहे. आता ज्या 8व्या अध्यायाला किंवा 8व्या प्रकरणाला सुरुवात करीत आहोत त्याचं नाव आहे शून्य खंडन. हा जो अध्याय आहे हा लहानसा आहे, पण यात थोडी तात्विक अशी चर्चा आहे. ही तात्विक चर्चा जे अधिकारी साधक आहेत त्यांच्यासाठी आहे, पण आपण आपल्या कानावरती ही चर्चा आल्यावर जेवढं काही आपल्याला यातून आकलन करता येईल, समजता येईल, तेवढं समजण्याचा प्रयत्न करावा. या अध्यायाला शून्यखंडन एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की बऱ्याच तत्वज्ञांच्या चिंतनातनं हे जे सृष्टीचं स्वरूप आहे, जे समाधीमध्ये उपलब्ध होत नाही किंवा जे ज्ञानानंतर उपलब्ध होत नाही, अशी ती सृष्टी शून्य आहे असं काही तत्वज्ञांनी म्हटलं आहे. गौतम बुद्धाचा शून्यवाद म्हणून हे तत्वज्ञान प्रसिद्ध देखील आहे. गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आणि बोधिवृक्षाखाली तपश्चर्या करून जे काही ज्ञान बुद्धाला झालं आणि त्यांनी आपल्या शिष्यांना जे उपदेश केले त्यामध्ये शिष्यांनी बुद्धाचा शून्यवाद म्हणून सर्वत्र हे तत्व प्रसिद्ध केलं आणि मान्य केलं. हा शून्यवाद असा की जे प्रत्यक्षात नाही आहे, मग त्याला काय म्हणावं, त्याला काय दुसरं काय नाव देण्यासारखं आहे.
जसं स्वप्नामध्ये ते दृश्य आपण पाहिलं, जे काही 2 मिनिटं 5 मिनिटं स्वप्न आपल्याला पडलं, त्यात आपण दृश्य पाहिलं, कोणी आपले नातेवाईक मित्र दिसले, काही घर दिसलं, काही आपण बोललो, गप्पा मारल्या, किंवा आणखी ज्या काही आपण कृती केल्या ते स्वप्नात दिसलं आपल्याला. पण जाग आली आणि पाहिलं की ते सगळं खोटंच होतं, काहीच नव्हतं. मग काहीच नव्हतं म्हणजे काय होतं? म्हणून त्याला शून्य असं नाव दिलं. त्याचप्रमाणे असंप्रज्ञात समाधीमध्ये, आणि हे जग काही उपलब्ध होत नाही, ही सृष्टी काही दिसत नाही, योगी माणसाला, तर गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये ते उपलब्ध नाही म्हणजे शून्य असलं पाहिजे, म्हणून त्याला शून्य असं म्हटलं या सृष्टीला. आणि त्यालाच सर्वत्र गौतम बुद्धाचा शून्यवाद असं हे तत्वज्ञ लोक, तत्वविचारक जे आहेत, फिलॉसॉफर्स, तत्वचिंतक, हे लोक असं म्हणतात. याविषयी थोडी चर्चा या शून्यवादाविषयी आणि इथे या अध्यायामध्ये केलेली आहे. आपण ती एक एक ओवी घेऊन त्याचं थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर पहिली ओवी अशी आहे, जरी ते शून्य भाविजे, आपल्या लक्षात आल्यानंतर की ही सृष्टी उपलब्ध होत नाही, सृष्टी जाणवत नाही, सृष्टी आहे असं निश्चित सांगता येत नाही, अशी जी स्थिती ज्ञानामध्ये किंवा समाधीमध्ये निर्माण होते, अशा प्रकारचं जे आकलन होतं, तो शून्य भाव आहे. जरी ते शून्य भाविजे तरी कल्पुनी नाव ठेवीजे. मग अशी कल्पना केली की ज्या अर्थी हे काहीच नाही, त्या अर्थी शून्य असलं पाहिजे, असा या ओवीचा अर्थ. जरी ते शून्य भाविजे तरी कल्पुनी नाव ठेवीजे, म्हणजे या जगताला शून्य आहे असं नाव ठेवण्यात आलं. मग असं जर आहे तर इथे एक प्रश्न विचारतायत योगी मुकुंदराज, एक प्रश्न विचारतायत की तुम्हाला समाधीत किंवा ज्ञानोत्तर स्थितीमध्ये जर ही सृष्टी जाणवली नाही, आणि म्हणून जर तुम्ही त्याचं नाव हे सर्व शून्य आहे, गौतम बुद्धाचं तत्वज्ञान आहे की हे सर्व काहीच नाही, हे सर्व शून्य आहे असं तत्वज्ञान आहे थोडक्यात. मग हा प्रश्न असा विचारला की हे शून्य आहे हे ज्ञान कोणाला झालं हो, कोणाला कळलं की हे शून्य आहे म्हणून? ही सृष्टी शून्य आहे असं जे तुम्ही म्हणता, म्हणजे तुम्हाला कळलं ना की ही सृष्टी शून्य आहे म्हणून? तुम्हाला ज्ञान झालं ना, आणि तुम्ही या सृष्टीतले भाग आहात ना, एक तुम्ही पण सृष्टीचा आहात ना. जे आपण बुझे ते शून्य कैसे? मग तुम्ही स्वतः सृष्टी आहात, तुम्हालाच कळलं सृष्टी शून्य आहे, हे कसं काय होणार आहे? जर सृष्टी शून्य असती तर तुम्हाला कसं कळलं असतं? आणि ज्या अर्थी तुम्हाला कळलेलं आहे आणि तुम्ही सृष्टीचे भाग आहात, त्या अर्थी सृष्टीमध्ये कोणीतरी जाणकार असला पाहिजे की जो शून्य नाही आहे.
सृष्टीमध्ये असा कोणीतरी जाणकार असला पाहिजे, सृष्टीचा कोणता तरी भाग, कोणता तरी प्राणी, कोणता तरी जीव असा असला पाहिजे की ज्याला कळलं की हे शून्य नाही आहे. ज्या त्याला कळलं शून्य नाही आहे याचा अर्थ काय की तो ज्ञानी होता, ज्याला कळलं, त्याला समजत होतं, त्याला तत्वज्ञान होतं, त्याला दृष्टी होती, त्याला इंद्रिय होती. मग असं जर कोणी आहे जो सृष्टीचा भाग आहे आणि त्याला हे कळलं की ही सृष्टी शून्य आहे, असं कसं होऊ शकणार आहे? मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की जर सृष्टी शून्य असती तर कुणाला कळलंच नसतं की ती शून्य आहे म्हणून. पण कोणाला तरी कळतं, कळतं याचा अर्थ ती शून्य नाहीये. काहीतरी त्यात आहे, काहीतरी त्यात ज्ञान आहे, काहीतरी कर्म आहेत त्यामध्ये, काहीतरी जीव आहेत त्यामध्ये. तर अशा प्रकारे शून्यवादाचा निराश या पहिल्या ओवीमध्ये केलेला आहे की या शून्याला थोडक्यात म्हणजे अहो सर्वच जर शून्य आहे तर या शून्याला जाणणारा कोण आहे, कुठे आहे तो? शून्याला जाणणारा कोण असा प्रश्न विचारून यावरती चर्चा जी आहे ती केली आहे शून्यवादावरती. हे शून्य असणे शक्य नाही असा हा वाद, आणि म्हणून ते शून्यवादाचे खंडन म्हणून शून्य खंडन असं नाव या प्रकरणाला दिलेलं आहे. उदाहरणार्थ आपण नेहमी जे उदाहरण घेतो तसंच इंद्रधनुष्य आपल्याला दिसतं. दिसल्यानंतर काही वेळाने ते डोळ्यासमोर अदृश्य होतं. त्या इंद्रधनुष्याला पाहणारा मी आहे, मला कळतं की ते इंद्रधनुष्य शून्य आहे. पण त्या इंद्रधनुष्याला जर बुद्धी असती तर त्याने मी शून्य आहे असं म्हटलं असतं का? नसतं म्हटलं. त्यामुळे या सृष्टीला शून्य म्हणता येणार नाही, या सृष्टीला जाणणारा क्षेत्रज्ञ कोणीतरी आहे असं हे एकूण आर्ग्युमेंट आहे. तर आता आपण दुसऱ्या ओबीवर येऊ. जो सर्व शून्याते जाणे तया शून्य ऐसे कवण म्हणे. हो, त्या सृष्टीतला एक कोणी भाग आहे, एक माणूस आहे, तो ते शून्याला जाणतो. जो सर्व शून्याते जाणे, कोण जाणतो? माणूस जाणतो. जो स्वरूपाला जाणतो किंवा ज्याला ज्ञान झालं आहे, ज्याला कळलेला आहे, किंवा जो समाधी लाभ ज्याला झाला आहे, तो जाणतो की हे सर्व शून्य आहे. हा शून्याला जर तो जाणतो आणि त्या सृष्टीमधलाच तो एक भाग आहे, तर मग तू शून्य कशाला म्हणणार आहे? तू एक भाग आहे, मग तोही शून्य होईल ना, सृष्टीचा भाग असल्यामुळे. म्हणून तो काही सृष्टीला शून्य म्हणू शकत नाही. जे काही नाही तेणे आपणा केवी जाणीजे. जर काहीच नसतं, खरंच शून्य असतं, तर ते कोणी जाणलं असतं? असा हा प्रश्न दुसऱ्या ओळीमध्ये विचारण्यात आलेला आहे की खरोखरच शून्य असतं, काहीच नसतं, तर मग कसं कोणी ओळखलं असतं की हे शून्य आहे म्हणून? शून्य तर शून्याला जाणू शकत नाही. जो जाणणारा आहे तो शून्य राहू शकत नाही. आपणा केवी जाणीजे, स्वतः मी शून्य आहे असं कसं काही कोणाला भान होऊ शकतं? अशक्य आहे.
असा या ओवीचा अर्थ. आता आपण तिसरी ओवी घेऊया. यया स्वरूपी नुरे दृश्य, दृश्यासी दृष्टत्व अदृश्य, तयासीच प्रकाश स्वरूप सदा. आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं होतं, अवस्थात्रय व देहत्रयाचा निराश झाला की स्वरूप फक्त उरतं. यया स्वरूपी नुरे दृश्य, आणि मध्ये दृश्य नष्ट होतं स्वप्नात किंवा जागृतीमधलं, आणि फक्त स्वरूप उरतं. ते जे स्वरूप आहे ते उरतं. तेच खरं म्हटलं तर स्वप्नही पाहत असतं आणि जागृतीतलं सगळं दृश्यही पाहत असतं. मात्र ते स्वरूप स्वतः तर अदृश्य असतं ना. यया स्वरूपी नुरे दृश्य, दृश्यासी दृष्टत्व अदृश्य. या दृश्याला पाहणारा आहे तो अदृश्य आहे. कोणत्या दृश्याला? स्वप्न पाहणारा कोण आहे? तो अदृश्य आहे. या सृष्टीला पाहणारा कोण आहे? स्वरूप आहे. या सृष्टीला काही आपला आपण पाहिलं की काही स्थूल देह या सृष्टीला पाहू शकत नाही, कारण देह पाहू शकत नाही, सूक्ष्म देह या सृष्टीला पाहू शकत नाही. आणि हे तिन्ही देह जे काही पाहू शकतात ते केवळ जो चौथा महाकारण देह आहे त्या देहाच्या आश्रयामुळेच पाहू शकतात. मग हे काही तिन्ही देह जे आहेत त्याचं निरसन केल्यानंतर जे उरतं ते स्वरूप आहे. यया स्वरूपी नुरे दृश्य, आणि ते स्वरूप एकदा ज्ञात झालं, नुरे म्हणजे उरत नाही, दृश्य म्हणजे मग हेच जग आणि स्वप्न किंवा जग दिसत नाही. आणि स्वतः स्वरूप जे आहे ते तर अदृश्यच आहे. याचा अर्थ असा म्हणजे की जे काही दृश्य ते स्वरूप पाहतं ते स्वतः आपल्या प्रकाशानेच पाहत असतं. त्याला प्रकाश देणारा, या दृश्यांना प्रकाश देणारं स्वरूपच आहे. ज्या प्रकाशामध्ये आपण सूर्यचंद्र पाहतो, ज्या प्रकाशामध्ये आपण हे जग पाहतो, प्राणी मात्र चर अचर पाहतो, हे सर्व प्रकाशित करणारा स्वतः, हे दृश्य पाहणारा स्वतः आपलं स्वरूपच आहे. आणि स्वरूप आपल्याच प्रकाशामध्ये हे सर्व सदाही पाहत राहतं, असा याचा अर्थ. यया स्वरूपी नुरे दृश्य, दृश्यासी दृष्टत्व अदृश्य. दृश्याला पाहणारा जो द्रष्टा आहे तो तर अदृश्य आहे, असा याचा अर्थ. ज्याचे तयासीच प्रकाश स्वरूप सदा. आणि त्यातनंच निर्माण झालेलं जे दृश्य आहे तो स्वतःच्याच प्रकाशामध्ये सदैव पाहत असतो. ते जे स्वरूप आहे ते स्वतःच पाहतो, असा या ओवीचा अर्थ आहे. आणि आता आपण चौथी ओवी पाहू. सर्व ही निरसुनी जाणीव, उरली सांडून नेणीव, तया ज्ञाना जाणावया भाव, न स्फुरे काही. सर्व निरसुनी नेणीव, सर्व अज्ञानाचं निरसन केल्यानंतर, सर्व सांडल्यानंतर, संपल्यानंतर, सर्व निरसुनी जे आहे याच्यामध्ये नेणीवेचं निरसन केल्यानंतर आणि नेणीव संपल्यानंतर म्हणजे सांडल्यानंतर जे उरतं ते काय? जाणीव उरते. सर्व काही निरसन करून नेणीव म्हणजे अज्ञान सांडून फक्त जाणीव म्हणजे ज्ञान उरते.
आता हे ज्ञान कशाने जाणावे? हे जे जे स्वरूप ज्ञान आहे त्या ज्ञानाने आपण जागृतीमधल्या सगळ्या वस्तू जाणतो, ओळखतो. हे जे स्वरूप ज्ञान आहे त्या ज्ञानाने, त्या प्रकाशाने स्वप्नामधल्या वस्तू ओळखतो, जाणतो आणि व्यवहार करतो. पण या ज्ञानाला जाणणारं असं काय आहे? दुसरं कोणतं ज्ञान आहे? म्हणून ते म्हणतात तया ज्ञाना जाणावया भाव न स्फुरे. काही दुसरं काही स्फुरणच नाही आहे. थोडक्यात इथे असं म्हणायचं आहे लेखकाला, कवींना, की त्या परमात्म्याला जाणणारा तो परमात्मा स्वतःच आहे, दुसरं काही स्फुरण नाही आहे. किंवा आपण आपल्या व्यवहारिक उदाहरणामध्ये त्या सूर्याला कोणत्या प्रकाशात पाहावं? आम्ही आमच्या घरी रात्र झाली की ट्यूबलाईटच्या प्रकाशामध्ये, बल्बच्या प्रकाशामध्ये आमच्या घरातल्या सर्व वस्तू त्या प्रकाशात पाहतो. रात्री रस्त्यावरती लाईट असतात, त्यातनं पाहतो. आणि सकाळ झाली की दिवसभर सूर्यनारायणाचा प्रकाश असतो, त्यात पाहतो. पण आता सूर्याला कशाने पाहावं? सूर्याच्या प्रकाशात चंद्र पाहू शकतो, जग पाहू शकतो, तारे पाहू शकतो, आकाशगंगा पाहू शकतो, सर्व पाहू शकतो. सूर्याला कशाने पाहावं? मग सूर्याला सूर्याच्याच प्रकाशामध्ये सूर्य दिसू शकतो. तद्वतच यात असं म्हटलं आहे की त्या परमात्म्याला जाणण्यासाठी तया ज्ञाना जाणावया भाव. ज्ञान म्हणजे तो परमात्मा, जो ज्ञानमय आहे तो. ते जे उरलेलं ज्ञान आहे चतुर्थीचं किंवा तुर्य अवस्थेतलं जे ज्ञान आहे, जे परमात्मा स्वरूपच आहे, ते जाणणारं काही दुसरं स्फुरण नाही आहे. कोणी दुसरा ज्ञान नाही आहे, कोणता प्रकाश नाही आहे. थोडक्यात तो परमात्मा जो आहे तो स्वयंभू आहे, तो स्वतःला जाणणारा आहे. दुसरं काही स्फुरण नाही. परमात्म्याला परमात्म्याशिवाय दुसरं कोणी जाणू शकत नाही, असा या चौथ्या ओवीचा अर्थ आहे. तर आज इथे आपण थांबवूया. सर्वांना माझे आशीर्वाद.